Good morning, friends. Today we are going to see the next chapter of the syllabus of AST, Agriculture Science and Technology, that is the seed production technology. Friends, we know that the seed means any material used for the planting and propagation. आपल्याला माहीत आहे की सीड म्हणजे काय. फर्स्ट क्वेश्चन अराइज दॅट इज व्हॉट इज मीन बाय सीड. सीड इज द एनी मटेरियल. वाक्य काय सांगितलं तुम्हाला? एनी मटेरियल युज्ड फॉर द प्लांटिंग अँड प्रपोगेशन. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या पिकाची रोपं तयार करण्यासाठी किंवा लागवडीसाठी जे मटेरियल आपण वापरतो त्याला या ठिकाणी सीड असं म्हटलं जातं. इन दिस particularly we are using the word seed as the seeds of different crop. यामध्ये विशेषतः अर्थ जो आपण इथे घेतो आहे तर तो वेगळ्या प्रकारच्या पिकांच्या बिया असा अर्थ या ठिकाणी घेतो आहे. ॲज वी नो दॅट द सीड इज द बेसिक इनपुट इन द ॲग्रिकल्चर सेक्टर. आपल्याला माहीत आहे की बियाणं जे आहे हे बियाणं काय आहे? इज द बेसिक इनपुट. इनपुट म्हणजे आदान. या शेतीमधलं सगळ्यात महत्त्वाचं आदान म्हणून या बियाणाला संबोधलं जातं. अँड इफ वी आर युजिंग द इन्फिरियर क्वालिटी सीड्स, जर समजा आपण निकृष्ट दर्जाचं बियाणं या ठिकाणी लागवडीसाठी म्हणून वापरलं, वी आर गेटिंग द इन्फिरियर क्वालिटी क्रॉप्स. आणि त्यापासून आपल्याला जे काही क्रॉप मिळणार आहे ते सुद्धा इन्फिरियर क्वालिटीचंच त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून देर इज अ ग्रेट नीड टू हॅव द बेटर क्वालिटी ऑफ द क्रॉप. आणि म्हणून बेटर क्वालिटी त्याची चांगली येण्यासाठी, पिकाची क्वालिटी चांगली येण्यासाठी यामध्ये महत्त्वाची गरज असते वी शूड यूज द बेटर क्वालिटी सीड्स. आणि म्हणून यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग असतो की जे काही बियाणं आपण इथं वापरत आहोत हे बियाणं अतिशय चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. इट शूड बी ऑफ बेटर इन क्वालिटी. अँड फॉर दॅट पर्पज द सायंटिस्ट आर युजिंग. आपल्याला माहीत आहे की कुठल्याही प्रकारचं बियाणं तयार करायचं म्हटल्यानंतर ते बियाणं आपण आपल्या पातळीवरती तयार करणं थोडं अवघड आहे. बिकॉज इट इज अ स्किलफुल वर्क. कारण हे स्किलफुल वर्क आहे. अँड फॉर मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी और फॉर मेंटेनन्स ऑफ क्वालिटी ऑफ दॅट क्रॉप द सायंटिस्ट आर ट्राईंग टू डू द डिफरंट टेक्निकल आस्पेक्ट ऑफ द सीड अँड दे आर मेंटेनिंग द क्वालिटी ऑफ द सीड. आणि त्या माध्यमातून ते काय करतायत तर त्या बियाणाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे जे काही आपल्याकडं बियाणं उपलब्ध आहे किंवा वेगळ्या प्रकारची जी काही पिकं आपल्याकडं आहेत त्या पिकांमध्ये चांगल्या क्वालिटीचं बियाणं तयार करण्याचं जे तंत्रज्ञान आहे, जे टेक्निक आहे त्याला या ठिकाणी म्हटलं जातं सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. अर्थात ही जी शाखा आहे दॅट इज द मेन ब्रँच ऑफ बॉटनी. ही बॉटनीची एक महत्त्वाची अशी शाखा आहे की जी मेनली कशासाठी काम करते? दॅट इज मेनली रिलेटेड टू द इम्प्रूव्हिंग द जेनेटिक अँड द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सीड. आता जेनेटिक म्हणजे काय की आपण पाहतो की दोन वेगळे पॅरेंट आपण घेतले आणि दोन वेगळ्या प्रकारचे पॅरेंट आपण घेऊन त्याच्यामध्ये एक आहे मेल आणि दुसरा आहे फिमेल, असे दोन पॅरेंट आपण घेतले. त्या दोन्हींना आपण वाढवलं, त्याला फुलं येऊ दिली. त्यामध्ये एक मेल आहे आणि दुसरा फिमेल आहे. जो मेल आहे त्याच्यावरचे पोलन ग्रेन या फिमेल फ्लावरवरती आपण त्या ठिकाणी शेड केले आणि यामधून फिमेल फ्लावरवरती जे काही बियाणं तयार झालं, विशेषतः त्याला पुढं फळं येणं किंवा त्याच्यामध्ये ज्वारीसारख्या पिकामध्ये असेल तर त्याला कणसं येणं, मग त्यामध्ये जे काही बियाणं तयार होतं हे जे बियाणं आहे हे बियाणं निश्चित अतिशय चांगल्या क्वालिटीचं असतं की ज्या दोन्ही मेल आणि फिमेल गॅमेटच्या युनियनमधून ते तयार झालेलं असतं. आणि म्हणून अशा प्रकारे त्या बियाणाच्या अनुवंशिक रचनेमध्ये, तर जेनेटिक शब्द का वापरला आहे तर अनुवंशिक मूळच्या गुणधर्मामध्ये बदल घडून आणण्याचं काम यामधून केलं जातं. आणि म्हणून इथे शब्द का वापरला? मेथड ऑफ इम्प्रूव्हिंग द जेनेटिक ॲज वेल ॲज फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सीड. आता फिजिकल कॅरेक्टर म्हणजे काय की तुम्ही बायोलॉजीमध्ये अभ्यासलेलं आहे की मेंडेल्स लॉमध्ये तुम्ही पाहिलं कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. अर्थात इथं कॅपिटल टी म्हणजे काय
तर टॉल आहे आणि स्मॉल टी हा डॉर्फ आहे. आणि मग इथं काय केलं, या दोन्हीचं क्रॉसिंग केलं. याच्यापासून जी F1 जनरेशन तयार झाली, या F1 जनरेशनमध्ये तुम्हाला काय दिसतं की मीडियम कॅपिटल टी स्मॉल टी असा त्या ठिकाणी क्रॉस तुम्हाला दिसतो की ज्याच्यामध्ये अगदी टॉलही नाही आणि अगदी डॉर्फही नाही, अशा प्रकारचं प्लांट त्याच्यामधून आपल्याला तयार झालेलं दिसतं. दॅट इज चेंज इन द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सीड. त्या बियाणाच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण बदल घडवून आणतो आणि म्हणून त्या वनस्पतींच्या आनुवंशिक रचनेमध्ये बदल घडवून आणणं आणि त्या वनस्पतींच्या जे काही भौतिक गुणधर्म म्हणजे जे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्याची जी काही क्रिया या ठिकाणी केली जाते आणि ती क्रिया करणारी जी महत्त्वाची अशी एक बायोलॉजीची विशेषतः बॉटनीची शाखा आहे, त्या शाखेला या ठिकाणी म्हटलं जातं सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. और the another definition of this seed technology is that is a science. हे काय आहे, हे एक शास्त्र आहे. आता कशाचं शास्त्र आहे बघा, इथं 4 शब्द महत्त्वाचे लक्षात ठेवा. PPTD 5 शब्द आहेत. PPTDS. तर PPTDS म्हणजे काय, तर पहिला P आहे प्रोडक्शन, दुसरा T आहे प्रोसेसिंग. पहिला P आहे प्रोडक्शनचा, दुसरा P आहे प्रोसेसिंगचा, तिसरा P याच्यामधला आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं T आहे टेस्टिंगचा, त्यानंतर D आहे डिस्ट्रीब्युशनचा आणि त्यानंतर पुढचा एक शब्द याच्यामध्ये ॲड करायचा आहे स्टोरेज ऑफ सीड, म्हणजे PPTDS. The seed technology is a science which deals with the production, processing, testing, distribution and storage of seed. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या बियाणाची निर्मिती प्रोडक्शन करणं, त्यानंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं, त्यानंतर त्याचं टेस्टिंग करणं म्हणजे चेकिंग करणं, त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं किंवा त्याचं स्टोरेज करणं आणि त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं, अशा 5 महत्त्वाच्या स्टेपमध्ये या सीड प्रोडक्शनची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. इट इज अ ब्रांच ऑफ बॉटनी विच डिअल्स विथ द स्टडी ऑफ प्रोडक्शन, प्रोसेसिंग, टेस्टिंग, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द सीड. आणि म्हणून ही जी व्याख्या, ही व्याख्या 1 मार्कासाठी या ठिकाणी विचारली जाते आणि म्हणून ही आपल्याला लक्षात असली पाहिजे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं PPTDS हे 5 शब्द लक्षात ठेवले. मग तुम्हाला सुरुवातीचं त्याचं जे काही कंटेंट आहे प्रत्येक जे लावायचे फक्त इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डिअल्स विथ द, आणि मग पुढं PPTDSचा अर्थ फक्त शब्द लक्षात ठेवले. ऑफ सीड म्हटलं की त्याची व्याख्या जी व्याख्या आपल्याला सहजासहजी या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे इथं चांगल्या क्वालिटीचं बियाणं आपल्याला तयार करायचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं बियाणं तयार करताना त्याच्यामध्ये पहिला भाग असतो प्रोडक्शन, दुसरा भाग असतो प्रोसेसिंग, तिसरा भाग असतो टेस्टिंग, त्यानंतर चौथा भाग असतो स्टोरेज आणि किंवा डिस्ट्रीब्युशन, आणि जर त्याला थोडा वेळ असेल तर त्याच्यामध्ये स्टोरेज. आणि म्हणून अशा प्रकारचं हे जे काही आस्पेक्ट आहेत हे आस्पेक्ट आपल्याला यामध्ये या डेफिनेशनमध्ये सांगता येतील. आता ॲक्च्युली आपल्याला अशा प्रकारच्या बियाणाची निर्मिती करायची की जे बियाणं कसं आहे, दॅट इज ऑफ बेटर इन क्वालिटी, की ज्याची क्वालिटी अतिशय चांगली आहे, अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करायचं. मग अशा प्रकारचं बियाणं तयार करण्यापूर्वी आपल्याला हे बियाणं कसं तयार करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणकोणत्या बेसिक बाबी आपण इथे विचारात घेतल्या पाहिजे, त्यासुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. अँड दॅट आस्पेक्ट इज नोन ॲज अ प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन. त्या आस्पेक्टला काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन, म्हणजे कोणती तत्व अशा प्रकारच्या बियाणाच्या निर्मितीसाठी. म्हणून इथं लक्षात घ्या, बियाणं म्हणतोय आपण, धान्य नाही. धान्य आणि बियाणं या दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून इथं बेसिकली वर्ड जो आहे लक्षात घ्या, सीड म्हणजे जे बियाणं आपण प्रत्यक्ष पेरणीसाठी म्हणून वापरणार आहे त्याला आपण या ठिकाणी सीड म्हणतोय. आणि म्हणून अशा प्रकारचं जे काही बियाणं आहे ना, तर त्या बियाणाचं, चांगल्या बियाणाची निर्मिती आपल्याला जर करायची असेल तर आपल्याला काही बेसिक प्रिन्सिपल इथे विचारामध्ये घ्यावे लागतात आणि त्याला ज्या ठिकाणी म्हटलं जातं प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन. तो आस्पेक्ट आपण या ठिकाणी आता पाहतोय. आता ॲक्च्युली अशा प्रकारचं जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये याच्या 2 ग्रुपमध्ये डिवायडेशन केलं जातं. कोणते 2 ग्रुप याच्यामध्ये आहेत? पहिला ग्रुप याच्यामध्ये आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं जेनेटिक प्रिन्सिपल, म्हणजे अनुवंशिक तत्व ज्याला आपण म्हणू मराठीमध्ये.
आणि दुसरं प्रिन्सिपल याच्यामधलं आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल. आता ॲग्रॉनॉमिक एक एक भाग आपण याच्यामधला पाहू. पहिल्यांदा भाग याच्यामध्ये आपण पाहू जेनेटिक प्रिन्सिपल. आता आनुवंशिक अशा स्वरूपातलं जी काही बेसिक तत्त्व आहेत ते ती तत्त्व आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्यायची आहेत. आता हे जेनेटिक प्रिन्सिपल जे आहेत हे जेनेटिक प्रिन्सिपल कोणते आहेत तर याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे आणि ते म्हणजे डिटोरिएशन ऑफ द व्हरायटी. आता इथं डिटोरिएशन शब्द जो आहे तो कोणत्या अर्थाने वापरला आहे ते पण पहिल्यांदा आपण समजून घेऊ. डिटोरिएशन याचा अर्थ ऱ्हास. मूळच्या असणाऱ्या वनस्पतीच्या गुणधर्मांमध्ये वरचे वर जो काही बदल होत जातो, मूळचे गुणधर्म जे आहेत हे कमी कमी होत जातात, नको ते गुणधर्म त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ॲड होत जातात, याला या ठिकाणी म्हटलं जातं डिटोरिएशन ऑफ व्हरायटीज. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारच्या बियाणाची निर्मिती करताना त्यामध्ये आनुवंशिकरित्या त्या व्हरायटीच्या गुणधर्मांमध्ये जो काही बदल होत जातो तो बदल कशामुळं होतो ती कारणंसुद्धा आपल्याला या ठिकाणी बेसिकली समजून घ्यायची, ती तत्त्व आपल्याला या ठिकाणी बेसिकली समजून घ्यायची आहे. आणि म्हणून यामध्ये पहिलं महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या व्हरायटीच्या आनुवंशिक रचनेमध्ये बदल जे होतात तर ते बदल होणारा पहिला महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर याला या ठिकाणी म्हटलं जातं डेव्हलपमेंटल व्हेरिएशन. आता डेव्हलपमेंटल व्हेरिएशन म्हणजे काय असतं की समजा एखाद्या भागामध्ये आपण बियाणाचा प्लॉट घेतो आहे. मग असा बियाणाचा प्लॉट घेताना ॲज वी आर taking the hybrid seed production plot in particular area. Under such a condition, whatever variety we are cultivating, मग अशा प्लॉटमध्ये जी काही व्हरायटी आपण या ठिकाणी घेतो आहे, इफ दिस व्हरायटी इज हॅव्हिंग द डिफरंट रिजन, तिचा रिजन वेगळा आहे, वेगळ्या रिजनमध्ये ती व्हरायटी या ठिकाणी वेगळ्या रिजनमधली ती व्हरायटी होती आणि तिला घेताना आपण वेगळ्या रिजनमध्ये घेतो आहे. मग अशा वेळी काय होतं देर इज अ चेंज इन द एन्व्हायरमेंट. ज्यावेळी आपण समजा जळगाव भागामध्ये असणारी एखादी व्हरायटी आहे आणि ती जर समजा आपण आपल्या भागामध्ये घ्यायला लागलो, जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर समजा ती घ्यायला लागलो तर होतंय काय की जळगाव भागामधलं असणारं वातावरण एन्व्हायरमेंट आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारं वातावरण या दोन्ही वातावरणामध्ये तफावत आहे. देर इज हॅव्हिंग सर्टन काइंड ऑफ डिफरन्स इन दी एन्व्हायरमेंटल कंडिशन. And due to that, when the crop we are mainly cultivating in the Jalgaon region, if we are forcefully cultivating in the western Maharashtra, the environment present in the western Maharashtra is making certain kind of impact over the development of crop. मग या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण त्याला घेतलं. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण त्याला घेतल्यानंतर मात्र काय होतं या पश्चिम महाराष्ट्रामधल्या वातावरणाचा त्याच्यावरती काहीसा परिणाम होतो आणि मूळच्या असणाऱ्या गुणधर्मांमध्ये काही प्रमाणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. आणि यालाच या ठिकाणी म्हणजे ती व्हरायटी आपण वेगळ्या ठिकाणी मल्टी लोकेशनल ट्रायल्ससाठी देताना त्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाचा त्याच्यावरती जो इम्पॅक्ट होतो याला या ठिकाणी म्हटलं जातं किंवा वातावरणात होणाऱ्या वातावरणाचा इम्पॅक्ट त्यावरती झाल्यामुळं जो काही बदल त्याच्यामध्ये होतो या बदलाला या ठिकाणी म्हटलं जातं डेव्हलपमेंटल व्हेरिएशन. मग असा जो काही बदल होतो आहे तर तो बदल यामध्ये होऊ नये अशी आपली अपेक्षा असते आणि म्हणून तो बदल होऊ न देण्यासाठी काय करायला पाहिजे देर इज अ नीड टू कल्टिवेट द क्रॉप or grow the crop in the area of their adoption. ज्या भागामधलं समजा ते क्रॉप जळगाव भागामधलं आहे ना तर त्या जळगाव भागामध्येच जर आपण घेतलं तर कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा जो काही डेव्हलपमेंटल व्हेरिएशनचा भाग आहे तो त्यामध्ये आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून यामध्ये दी क्रॉप इज ग्रोन इन द एरिया ऑफ देअर ॲडॉप्शन. जे पीक ज्या भागात घेतलं जातं त्याच भागात जर आपण ते घेतलं तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं डेव्हलपमेंटल व्हेरिएशन आपल्याला दिसणार नाही. हा झाला पहिला जे डिटोरिएशन होतं त्याच्यातला पहिला फॅक्टर. आता दुसरा भाग याच्यामध्ये आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं मेकॅनिकल मिक्सचर. आता मेकॅनिकल मिक्सचर म्हणजे काय तर याला मेकॅनिकल याचा अर्थ भौतिक आणि मिक्सचर याचा अर्थ काय तर भेसळ. मग अशा प्रकारची जी काही भेसळ आहे मग समजा काय केलं आपण
की पेरणी करताना एकच पाभर आपण काय केली, वी हॅव यूज द सेम सीड ड्रिल फॉर सोईंग ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ क्रॉप. वेगळ्या प्रकारच्या पिकांच्या पेरणीसाठी म्हणून आपण एकच सीड ड्रिल जर इथं वापरली, एकच सीड ड्रिल म्हणजे पाभर आपण वापरली, ती पण वापरली, तर काय होतं, वॉट एव्हर सीड्स आर देअर, सम ऑफ द सीड्स आर रिमेन इन दी सीड ड्रिल. And when we are using the seed drill for the purpose of sowing the another crop, then such type of seeds are mixed in these seed, and that is why there may be a certain kind of mechanical mixture is observed. त्याच्यामध्ये मेकॅनिकल मिक्सचर झालेलं आपल्याला दिसते. Then second aspect that the presence of volunteer plants. Volunteer plant म्हणजे काय, those plants not sown in the field by the farmer. जे शेतकऱ्यानं प्रत्यक्ष शेतामध्ये अशा प्रकारची झाडं पेरलेली नसतात. बट दोज आर द सीड्स मेनली ड्रॉप डाऊन ॲट द हार्वेस्टिंग ऑफ द प्रिव्हियस क्रॉप. पाठीमागच्या वेळी शेतामध्ये जे काही पीक होतं ते पीक त्याची काढणी करताना किंवा ते पीक काढणीला आलेलं असताना त्याच्या काही बिया शेतामध्ये पडतात आणि त्या बिया या आपण जो काही बियाणाचा प्लॉट घेतो आहे तो प्लॉट घेतल्यानंतर या प्लॉटमध्ये त्या उगवतात आणि काही वेळा अशा प्रकारची काही तणं असतात की ती तणंसुद्धा त्या शेतामध्ये उगवत असतात. आणि म्हणून अशा प्रकारची जी काही प्लांट आहेत म्हणजे जी आपण पेरलेली नसतात तरीसुद्धा ते शेतामध्ये ती उगवलेली असतात, याला या ठिकाणी म्हटलं जातं व्हॉलंटियर प्लांट. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही व्हॉलंटियर प्लांट्स आहेत, तर अशा प्रकारचे व्हॉलंटियर प्लांट शेतामध्ये असतील तर त्याच्या माध्यमातून देखील काय होतं की समजा नको ते प्लांट उगवले तर त्याच्या माध्यमातून काय होतं की जे पोलन ग्रेन आहेत हे पोलन ग्रेन काय होतात तर याच्यावरनं जो हायब्रिडचा प्लॉट आहे त्या प्लॉटवरती असणाऱ्या फुलांमध्ये ते जाऊ शकतात आणि याच्यामधून भेसळही होऊ शकते. आणि म्हणून देखील हे मेकॅनिकल मिक्सचर होण्याचा हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला यामध्ये सांगता येईल. त्यानंतर बऱ्याच वेळा मळणी करताना जे मळणी यंत्र आहे त्याला आपण थ्रेशिंग कम विनोइंग मशीन म्हणतो किंवा थ्रेशिंग मशीन म्हणतो किंवा कंबाईन थ्रेशर म्हणतो. तर हे जे मशीन आहे एकच मशीन आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांसाठी जर वापरलं तर त्याच्यामधून देखील काय होतं तर हे मेकॅनिकल मिक्सचर होत असतं. आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी गावामध्ये कुठंतरी 1-2 मशीन असतात आणि तेच मशीन सगळ्या गावामधले असणारे जे काही धान्य आहे ते धान्याचं मळणी करण्याचं काम हे करत असतात. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही कंबाईन थ्रेशर आहेत हे कंबाईन थ्रेशर एकच मशीन अनेक पिकांसाठी जर वापरलं तर त्याच्या आतमध्ये बऱ्याच वेळा ज्या काही पिकाची मळणी केली त्या पिकाच्या बिया राहण्याची शक्यता असते आणि त्यामधून भेसळ होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून कंबाईन थ्रेशर वापरल्यामुळे देखील काय होत असतं तर अशा प्रकारचं या ठिकाणी मेकॅनिकल मिक्सचर जे आहे हे होत असतं. त्यानंतर जे काही घनी बॅग आहेत, घनी बॅग म्हणजे पोती, जी काही पोती आपण वापरतो तर ती पोती एकच पोतं समजा आपण धान्य भरून ठेवलेलं आहे आणि ते धान्य संपलं की ते पोतं आपण रिकामं केलेलं आहे, तेच पोतं पुन्हा काय केलं मळणी केल्यानंतर जे नवीन धान्य आपण तयार केलेलं आहे, नवीन आपल्याकडं उत्पन्न जे आलेलं आहे तर ते आपण त्याच पोत्यामध्ये भरून ठेवतो. आणि म्हणून यूज ऑफ सेम गनी बॅग फॉर डिफरंट क्रॉप, वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं साठवण्यासाठी जर एकच आपण या ठिकाणी गनी बॅग वापरली, पोतं वापरलं तर याच्यामधून काय होतं तर हे मेकॅनिकल मिक्सचर होण्याची शक्यताही वाढते. आणि म्हणून मेकॅनिकल मिक्सचर होण्याचं हे देखील एक महत्त्वाचं कारण म्हणून मानलं जातं, हे भेसळ होण्याचं कारण आहे. त्यानंतर जे काही आयसोलेशन आहे तर ते आयसोलेशन डिस्टन्स योग्य न ठेवल्यामुळं देखील काय होतं की समजा शेजारी प्लॉट आहे आणि हे शेजारी प्लॉट जर असतील तर त्याच्यामधून सुद्धा काय होतं की जे पोलन ग्रेन आहे ते पोलन ग्रेन एका वनस्पतीवरनं दुसऱ्या वनस्पतीवरती त्या ठिकाणी ट्रान्सफर होतात आणि याच्यामधून देखील काय होत असतं तर अशा प्रकारचे जे पोलन ग्रेन आहे ते पोलन ग्रेन या ठिकाणी ट्रान्सफर झाल्यामुळं मेकॅनिकल मिक्सचर होण्याची शक्यताही असते. आणि म्हणून अशा प्रकारचं हे जे मेकॅनिकल मिक्सचर आहे मग कदाचित या ठिकाणी मेन जी कारणं याच्यामधली आहेत की एकच पाभर वेगळ्या पिकासाठी वापरली, त्यानंतर व्हॉलंटियर प्लांट जे ते पाठीमागच्या पिकामधले या ठिकाणी काही उगवले, त्यानंतर एकच थ्रेशिंग मशीन वापरलं, एकच पोतं त्या ठिकाणी
वेगळ्या प्रकारचं बियाणं भरून ठेवण्यासाठी म्हणून उपयोगात आणलं, तर यामधून बऱ्याच वेळा मेकॅनिकल मिक्सर होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून अशा प्रकारचं मेकॅनिकल मिक्सर होऊ नये यासाठी म्हणून आपल्याला वेगळ्या प्रकारची प्रिकॉशनही घ्यावी लागते. काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, तर इथं एक एक कारण आपण पहिल्यांदा समजून घेऊ. की समजा एकच पाबर आपण वापरली, यामुळं समजा त्याच्यामध्ये भेसळ होते असं आपण जर समजलं, तर समजा एकच पाबर वापरण्याच्या ऐवजी काय केलं, यूज ऑफ सेपरेट सीड ड्रिल फॉर सेपरेट क्रॉप. वेगवेगळ्या प्रकारच्या पिकासाठी सेपरेट जर आपण पाभर वापरली, तिफन वापरली, तर याच्यामधून आपल्याला काय करता येतं, ही होणारी भेसळ थांबवता येते. किंवा ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पिकासाठी सेपरेट हे मशीन वापरणं किंवा हे थ्रेशिंग हे जे काही पेरणीचं मशीन आहे, पाभर आहे, तिफन आहे, तर हे आपल्याला शक्य होत नाही. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू क्लीन द सोईंग इम्प्लिमेंट्स. हे जी पेरणीची इक्विपमेंट्स आहेत ते काय करायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत आणि मग त्याचा वापर करायचा. समजा एका पिकाची पेरणी आपण केली, दुसऱ्या पिकाची पेरणी करण्या अगोदर काय करायचं, तर या पाभरेचे जे काही या ठिकाणी वाटी आहे, त्याला आपण या ठिकाणी सीड बाऊल म्हणतो, किंवा त्याचे जे पाईप्स आहेत, तर ते सगळं आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचे. आणि जेणेकरून अशा प्रकारचं मेकॅनिकल मिक्सचर जे आहे हे होणार नाही. किंवा दुसरा पर्याय याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की याच्यामध्ये जे काही पोती आपण वापरतो, तर ती एकच प्रकारची पोती आपण वेगळ्या पिकांसाठी म्हणून वापरतो, ती आपण व्यवस्थितरित्या स्वच्छ केलेली नसतात. आणि म्हणून जर समजा काय केलं आपण, की अशा प्रकारचं जे काही बियाणं आहे, हे बियाणं साठवण्यासाठी स्वच्छ केलेली पोती किंवा यूज ऑफ न्यू गनी बॅग, जे पोतं आपल्याला वापरायचं, हे पोतं जर समजा आपण सेपरेटच वापरलं, नवंच पोतं त्या प्रत्येक बियाणाच्या भरण्यासाठी म्हणून उपयोगात आणलं, तर अशा प्रकारचं जे काही मिक्सचर आहे, त्याला आपण या ठिकाणी मेकॅनिकल मिक्सचर म्हटलं, तर अशा प्रकारचं मेकॅनिकल मिक्सचर होणार नाही. त्यानंतर पुढचे कारण आपण याच्यामध्ये पाहिलं की जे थ्रेशिंग मशीन आहे, मळणी यंत्र आहे, हे मळणी यंत्र आपण जर वेगळ्या पिकांसाठी जर एकच वापरत असतो, तर हे सुद्धा काय केलं पाहिजे, हे स्वच्छ करून आपण वापरलं पाहिजे. आणि जर समजा ते स्वच्छ करून वापरलं, तर निश्चितपणानं आपल्याला अशा प्रकारची होणारी जी भेसळ आहे, ती भेसळ थांबवता येऊ शकते. आणि म्हणून असे सगळे वेगळे किंवा आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन करणं. आता याच्यामध्ये एक भाग तुम्हाला सांगितलं की ॲडजस्टंट प्लॉट जे आहेत, शेजारी शेजारी प्लॉट आहेत, आणि मग याच्यामध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे कीटक आहेत, हे कीटक एका प्लॉटवरून दुसऱ्या प्लॉटवरती जाणार, त्याच्यामधून पोलन ग्रेन जे ते ट्रान्सफर होणार. आणि म्हणून जर समजा आपण इथं काळजी घेतली की काय करायचं, की अशा प्रकारचे जे काही मशीन आपण एका अशा प्रकारचं जे काही आपण या ठिकाणी शेजारी शेजारी प्लॉट घेतो, तर ते घेताना त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सुरक्षित अंतर ठेवायचं आहे, ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो आहे आयसोलेशन डिस्टन्स. आयसोलेशन जसं आपण आता पाहतो की कोरोना चालू आहे, या कोरोनामध्ये जे काही पेशंट असेल तर त्या पेशंटला आयसोलेट केलं जातं, होम क्वारंटाईन केलं जातं, सेपरेट त्याला त्या ठिकाणी ठेवलं जातं, की जेणेकरून कोरोनाचं इन्फेक्शन बाकी लोकांना या ठिकाणी होऊ नये. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जो काही बियाणाचा प्लॉट आहे, त्या बियाणाच्या प्लॉटपासून काही सुरक्षित अंतर जे हे अंतर या ठिकाणी ठेवलं जातं, की जसं की ज्वारीमध्ये जे काही जॉन्सन ग्रासारखं गवत जर बाजूला असेल, तर त्याच्यामध्ये 400 मीटर एवढा 300 ते 400 मीटर एवढं अंतर जे आहे हे ठेवलं जातं. सर्टिफाईड सीडचं प्लॉट असेल तर त्यामध्ये सरासरी 50 मीटर अंतर जे आहे हे यामध्ये ठेवलं जातं. आणि म्हणून सुरक्षित अंतर या ठिकाणी ठेवलं, याला या ठिकाणी म्हटलं जातं आयसोलेशन डिस्टन्स. योग्य अशा प्रकारचं आयसोलेशन डिस्टन्स आपल्याला मेंटेन करायचे. आणि म्हणून यावरती 2 मार्काची शॉर्ट नोट देखील विचारली जाते. पहिला भाग त्याच्यामध्ये असतो, याला या ठिकाणी म्हटलं जातं रिझन, कारणं द्या, आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये असतो रिमेडीज. मग इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे की राईट शॉर्ट नोट ऑन मेकॅनिकल मिक्सचर असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. आणि म्हणून मेकॅनिकल मिक्सचर म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा आपला गोंधळ होऊन जातो की नक्की मेकॅनिकल मिक्सचर काय आहे. तर मेकॅनिकल मिक्सचर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही की बियाणामध्ये होणारी भेसळ आहे आणि ती मेकॅनिकली होते, म्हणून त्याला मेकॅनिकल मिक्सचर असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये असणारी रिझन्स लक्षात घ्या, आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही रिमेडीज आहे, त्याच्यावरती उपाय जे आहेत, हे उपायसुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा असा या ठिकाणी बेसिक प्रिन्सिपलचा भाग आपल्याला या
बियाणं चांगल्या बियाणाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये उपयोगात आणावा लागतो. दॅट इज द जेनेटिक प्रिन्सिपल ऑफ दी सेल प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. देन नेक्स्ट आस्पेक्ट दॅट इज द म्युटेशन. तिसरं महत्त्वाचं कारण याच्यामध्ये येतं म्युटेशन. तर म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. जे काही वनस्पतीच्यामध्ये असणारे मूळतः गुणधर्म आहेत, तर या गुणधर्मांमध्ये अचानकपणे झालेला बदल. जसं आपण पाहतो की बऱ्याच वेळा जे काही बियाणं आहे, हे बियाणं मूळचं असणारे त्याचे जे काही गुणधर्म आहेत, हे गुणधर्म चांगले आहेत आणि म्हणून आपण ते बियाणं शेतात पेरतो. पेरल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामधली काही झाडं जी आहेत ही नॉर्मल अगदी वाढलेली आहेत आणि काही झाडं जी आहेत ही अगदी कमी उंचीची आहेत किंवा निकृष्ट दर्जाची वाढलेली आहेत. याला मेन कारण काय असतं? तर याला मेन कारण आहे की त्या व्हरायटींमध्ये अचानकपणे झालेला बदल. पिकाची वाढ होताना वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि यामधून त्या व्हरायटीच्या असणाऱ्या मूळ गुणधर्मामध्ये बदल होतात आणि म्हणून याला या ठिकाणी म्हटलं जातं म्युटेशन. दॅट इज सडन चेंज इन द प्रोजेनी और सडन चेंज इन द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. मूळच्या गुणधर्मामध्ये आनुवंशिकरित्या जो काही बदल होत जातो याला या ठिकाणी म्युटेशन असं म्हटलं जातं आणि म्हणून अशा पद्धतीचं म्युटेशन देखील होत असतं. त्यानंतर चौथा महत्त्वाचा भाग त्याच्यामधला आहे की त्याला या ठिकाणी म्हटलं जातं नॅचरल क्रॉसिंग. तर नॅचरल क्रॉसिंग म्हणजे काय आहे की बऱ्याच वेळा अशा प्रकारचे प्लॉट बाजूला असतात की त्या प्लॉटमध्ये एखादा रोग आलेला असतो, एखादी कीड आलेली असते किंवा काही झाडं अशी असतात की ती ऑफ टाईपची असतात. आपल्याच प्लॉटमध्ये काही वेळा अशा प्रकारचे ऑफ टाईप किंवा व्हॉलंटियर प्लांट आलेले असतात. मग अशा वेळी काय होतं की इथं नॅचरल क्रॉसिंग होताना दिसतंय. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही व्हॉलंटियर प्लांट आहेत तर त्याच्यावरती असणारे जे किंवा ज्याला आपण अनवॉन्टेड प्लांट म्हणू, आपल्याला नको असलेलं असं प्लांट आहे आणि मग याच्यावरती असणारे जे काही पोलन ग्रेन आहेत हे आपल्या प्लॉटवरती येऊन पडणं, ही जी काही क्रिया आहे त्या क्रियेला या ठिकाणी नॅचरल क्रॉसिंग असं म्हणतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे माणसाची इन्व्हॉल्वमेंट नाही. निसर्गातले वेगवेगळ्या प्रकारचे कीटक त्याचबरोबर हवा याच्या माध्यमातून हे पोलन ग्रेन या मेन बियाणा प्लॉटवरती जाऊन पडतात. त्याच्यामध्ये विशेषतः ज्या फिमेल प्लांट आहेत तर त्या फिमेल प्लांटवरती जाऊन पडतात आणि फिमेल प्लांटवरती जाऊन पडल्यामुळं त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे अननेसेसरी बदल जे आहेत हे होऊ शकतात, ज्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो आहे नॅचरल क्रॉसिंग असं म्हणतो आहे. आणि अशा प्रकारचं जे नॅचरल क्रॉसिंग आहे हे नॅचरल क्रॉसिंग त्याच्यामध्ये होतं आणि त्या नॅचरल क्रॉसिंगमुळे देखील काय होतं तर अशा प्रकारचे जे काही गुणधर्म आहे त्या गुणधर्मामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर पाचवा महत्त्वाचा भाग त्याच्यामधला आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं मायनॉर जेनेटिक व्हेरिएशन. आता मायनॉर जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय आहे? ॲट द टाईम ऑफ रिलीज ऑफ एनी व्हरायटी. आपल्याकडं आपण पाहतो की जो काही प्लांट ब्रीडर असतो, जो काही वेगळ्या प्रकारच्या जाती निर्माण करणार आहे त्याला प्लांट ब्रीडर असं म्हणतात. आणि हा जो प्लांट ब्रीडर असतो हा वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची निर्मिती जी आहे ही करत असतो आणि मग ही निर्मिती केल्यानंतर ती व्हरायटी जी आहे ती रिलीज करत असतो. मग अशा प्रकारे व्हरायटी रिलीज करताना काही असे गुणधर्म असतात दोज आर नॉट आयडेंटिफाईड थ्रू द नेकेड आय, जे आपल्या उघड्या डोळ्याला म्हणजे विशेषतः जो प्लांट ब्रीडर आहे त्याच्या उघड्या डोळ्याला ते आयडेंटिफाय झालेले नसतात. आणि मग अशा प्रकारचे जे काही गुणधर्म आहेत जे अननेसेसरी आहेत परंतु ते आज मितीला ती व्हरायटी रिलीज करताना दिसत नाही आहेत किंवा त्याचं जास्त डॉमिनेटिंग अशा प्रकारचे दिसत नाही आहेत, मग अशा प्रकारचे गुणधर्म जे आहेत ॲज द टाईम पासेस, जसा कालावधी पुढे जातो तसं काय होतं आहे सच टाईप ऑफ कॅरेक्टर्स आर बिकम डॉमिनंट. ते कालांतरानं डॉमिनंट होत जातात आणि त्याच्या आनुवंशिक रचनेमध्ये बदल होत जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या व्हरायटी आहेत या व्हरायटींमध्ये अशा प्रकारचं जे काही मेन मायनर जेनेटिक व्हेरिएशन आहे किंवा जे जेनेटिक व्हेरिएशन आहे तर ते व्हेरिएशन या ठिकाणी होऊ नये म्हणून आपण जर योग्य अशा प्रकारची काळजी घेतली, विशेषतः याच्यामध्ये जे न्यूक्लियस सीड आहे किंवा जे ब्रीडर सीड आहे तर याच्यामध्ये विशेषतः जे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपमध्ये जर आपण अगदी चांगल्या प्रकारची काळजी घेतली,
कुठल्याही प्रकारचं क्रॉस पॉलिनेशन त्याच्यामध्ये होऊ दिलं नाही तर मात्र त्यामध्ये काय होतं आहे की अशा प्रकारचं जे मायनॉर जेनेटिक व्हेरिएशन आहे तर ते आपल्याला होताना दिसत नाही. म्हणून देअर शुड बी अ प्रिकॉशन टू बी टेकन ॲट द टाईम ऑफ दी multiplication of the seed or release of any variety that it should not contain the any minor genetic variation. अशा प्रकारचे जे जेनेटिक व्हेरिएशन्स आहेत हे मायनॉर जेनेटिक व्हेरिएशन त्या व्हरायटीमध्ये असता कामा नये. आणि म्हणून अशा प्रकारे हे मायनॉर जेनेटिक व्हेरिएशन जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर 6वा मुद्दा याच्यामधला आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ पेस्ट अँड डिसीज. आता सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स म्हणजे काय आहे तर इन द सीड प्रोडक्शन प्लॉट देअर मे बी or in the adjacent plot of the seed production plot there may be a infestation of the different types of the pest and disease, and such type of pest and disease are also causing impact on the development of variety. त्या व्हरायटीच्या निर्मितीमध्ये सुद्धा त्याचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट जो आहे हा इम्पॅक्ट या ठिकाणी राहत असतो. आणि म्हणून असा जो इम्पॅक्ट याच्यामध्ये होतो याला या ठिकाणी म्हटलं जातं सिलेक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ पेस्ट अँड डिसीज. आणि म्हणून अशा प्रकारच्या या बियाणाच्या प्लॉटमध्ये आपल्याला काळजी काय घेतली पाहिजे की अशा प्रकारचे जे काही प्लॉट आहेत जे पेस्ट अफेक्टेड आहेत जे डिसीज अफेक्टेड आहेत दॅट शुड नॉट बी सोन टू द ॲडजस्टंट टू द हायब्रिड सीड प्रोडक्शन प्लॉट. जो हायब्रिडचा प्लॉट आहे त्याच्या शेजारी अशा प्रकारच्या या बियाणाची पेरणी केली जाता कामा नये. अशा प्रकारची प्रिकॉशन आपल्याला इथे घेतली पाहिजे. त्यानंतर 7वा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये या जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये आपल्याला विशेषतः जे काही या ठिकाणी डिटोरेशन ऑफ व्हरायटी होते त्या व्हरायटीच्या मूळच्या गुणधर्मात काही जे काही बदल होतात ते बदल होतानाचा शेवटचा मुद्दा आपल्याला यामध्ये सांगता येईल टेक्निक ऑफ प्लांट ब्रीडर. आपण कितीही चांगल्या प्रकारची पॅरेंट वापरली त्यामध्ये आपण कितीही चांगल्या प्रकारची या ठिकाणी काळजी घेतली परंतु इफ देर इज हॅविंग इनॲडेक्वेट असेसमेंट ऑफ दी सायटोजेनेटिक इरेग्युलरिटीज म्हणजे अशा प्रकारच्या व्हरायटीची निर्मिती करणारा जो प्लांट ब्रीडर आहे त्याच्याकडं जे टेक्निक असायला पाहिजेत हे टेक्निक जर समजा इनॲडेक्वेट अशा प्रकारचे असतील म्हणजे अपुरे असतील तर बऱ्याच वेळा अशा प्रकारचे जे काही बियाणं आहे या बियाणामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. आणि म्हणून टेक्निक ऑफ प्लांट ब्रीडर जे प्लांट ब्रीडर आहे त्याचं जे टेक्निक आहे जे तपासण्याची पद्धती आहे किंवा जे तंत्रज्ञान आहे हे पाहिजे अशा प्रमाणामध्ये जर योग्य नसेल तर या ठिकाणी बऱ्याच वेळा अशा इट लीड्स टू द जेनेटिक व्हेरिएशन इन द व्हरायटी. त्या व्हरायटीच्या मूळच्या गुणधर्मांमध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो. आणि म्हणून हा त्याच्यामधला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. 7वा महत्त्वाचा भाग आपण पाहिला की त्या व्हरायटीमध्ये डिटोरिएशन का होतं तर त्याच्यामध्ये शेवटचा मुद्दा आपण पाहिला टेक्निक ऑफ प्लांट ब्रीडर. जर व्हरायटी तयार करताना तो जो प्लांट ब्रीडर आहे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची काळजी घेतली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सहजासहजी जे बदल आहे ते बदल होणार नाहीत. आणि म्हणून अतिशय चांगल्या क्वालिटीची व्हरायटी जी आहे ही आपल्याला यामधून तयार करता येऊ शकते. आणि म्हणून अशा प्रकारचा हा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये त्याला आपण म्हटलं आहे जेनेटिक डिटोरेशन ऑफ दी व्हरायटी. आता दुसरा भाग याच्यामधला आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग द सीड प्रोडक्शन. मग कारणं आपण याच्यामधली समजून घेतली परंतु ॲक्च्युली अशा प्रकारचं जे डिटोरिएशन त्याच्यामध्ये होतं तर ते होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे तर त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं मेंटेनन्स ऑफ किंवा तो त्याला आपण म्हणतोय मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग द सीड प्रोडक्शन. दुसरा महत्त्वाचा भाग त्याच्यामधला आहे. त्याच्यामध्ये पहिला भाग आपल्याला सांगता येईल कंट्रोल ऑफ सीड सोर्स. जे काही बियाणं आपण वापरतोय ज्या सोर्सकडनं ते बियाणं आणलं मग कदाचित एखाद्या शेतकऱ्याकडनं आणलेलं असेल. इट मे बी फ्रॉम द ऑथेंटिक रिसोर्स ऑफ दी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज. ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधलं तुम्ही ते आणलेलं असेल. वॉट एव्हर मे बी द सोर्स जो काही सोर्स असेल दॅट शुड बी ऑफ पर्टिक्युलरली वी हॅव टू सिलेक्ट ऑर वी हॅव टू टेक द सीड्स फ्रॉम दी ॲप्रूव्ड ॲथॉरिटीज. जे काही ॲप्रूव्ड ॲथॉरिटीज आहे ज्याला शासन मान्यता आहे अशा प्रकारच्या शासनमान्य अशा इन्स्टिट्यूटकडनं आपल्याला हे बियाणं आणायचं आहे की जेणेकरून ते जे बियाणं आहे ते बियाणं आपल्याला शेतामध्ये पेरल्यानंतर अतिशय चांगल्या दर्जाचं उत्पादन जे हे उत्पादन आपल्याला
मिळू शकेल. नंतर प्रेसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट. प्रेसिडिंग याचा अर्थ पुढच्या पिकाचं नियोजन करताना किंवा हे पिकाचं नियोजन करताना आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाच्या गरजा काय आहेत, प्रेसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट काय आहेत, त्यासुद्धा यामध्ये समजून घेणं गरजेचं असतं. दॅट इज द सिलेक्शन ऑफ लँड फॉर अवॉइडिंग द व्हॉलंटियर प्लांट्स अँड द सॉईल बॉर्न डिसीज. पिकाच्या गरजा काय आहेत, तर आपल्याला माहिती आहे देअर शुड बी अ बेटर सॉईल एन्व्हायरमेंट शुड बी क्रिएटेड फॉर द पर्पज ऑफ बेटर क्रॉप स्टँड. पिकाचं चांगलं स्टँड येण्यासाठी, पीक चांगलं येण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला त्या पिकाच्या गरजा काय, त्या गरजा समजून घ्यायच्यात. आणि त्यामध्ये पहिली महत्त्वाची गरज असते आणि ती म्हणजे त्या पिकासाठी जी जमीन आपण वापरतो ती योग्य प्रकारे तयार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रेसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट म्हणजे काय, तर त्या पिकाचे जी काही पिकं आपण घेतो आहोत या पिकाच्या गरजा, मग माती तयार करणं, त्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या पिकासाठी पेरणीचे इक्विपमेंट वापरणं, त्यानंतर पेरणी केल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य लेआउट तयार करणं, त्यानंतर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं त्याचं मॅनेजमेंट करणं, या सगळ्याला एकच शब्द इथं प्रॉपरली वापरला आहे आणि तो म्हणजे प्रेसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट. त्या गरजा विचारात घ्यायच्यात. अँड द डिफरंट टाईप्स ऑफ सॉईल बॉर्न डिसीज. त्या ठिकाणी त्या मातीमध्ये वेगळ्या प्रकारचे सॉईल बॉर्न डिसीज आहेत किंवा काय, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर चेक करायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं, तर प्रेसिडिंग क्रॉप रिक्वायरमेंट ज्या आहेत ह्या समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आयसोलेशन. आयसोलेशन याचा अर्थ काय आहे, आयसोलेशन याचा अर्थ त्या प्रकारची जी काही पिकं आहेत या पिकाचं सेपरेशन करणं. म्हणजे काय, तर बियाणाचा प्लॉट आणि दुसरी जे शेजारी प्लॉट आहे ज्याला आपण ॲडजस्टंट प्लॉट म्हणतो, तर यांच्यामध्ये काही सुरक्षित अंतर जे हे आपल्याला ठेवावं लागतं. दॅट मीन्स द डिस्टन्स बिटवीन द टू सीड प्रोडक्शन प्लॉट्स टू अवॉइड द नॅचरल क्रॉसिंग शुड बी मेंटेन. अशा प्रकारचं जे काही नॅचरल क्रॉसिंग त्याच्यामध्ये होतं, तर हे नॅचरल क्रॉसिंग आपल्याला अवॉइड करायचं आहे. आणि याच्यासाठी म्हणून 2 प्लॉटमध्ये आपल्याला सुरक्षित अंतर जे आहे हे ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारचं सुरक्षित अंतर जे आहे हे ठेवल्यामुळं कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन त्याच्यामध्ये होणार नाही. त्यानंतर यामध्ये पुढचा भाग आहे तो म्हणजे रोगिंग. आता रोगिंग म्हणजे काय आहे, इथं रोगिंग हा शब्द जो हा इंग्रजीमधला या, हे बेसिकली आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. रोगिंग म्हणजे काय, रोगिंग मीन्स रिमूव्हल ऑफ टाईप ऑफ प्लांट फ्रॉम द सीड प्रोडक्शन प्लॉट. रिमूव्हल ऑफ टाईप ऑफ प्लांट म्हणजे ज्याला आपण इथं काय शब्द वापरला, व्हॉलंटियर प्लांट असा शब्द वापरला. म्हणून शेतामधले असे जे काही व्हॉलंटियर प्लांट आहेत ते व्हॉलंटियर प्लांट काढून टाकणं. आणि ज्या प्लॉटमध्ये विशेषतः जे काही पोलन शेडर प्लांट आहेत किंवा काही प्लांट असे असतात की त्याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे, सम ऑफ द प्लांट्स आर अफेक्टेड बाय द डिफरंट टाईप्स ऑफ डिसीजेस, मग अशा प्रकारचे बियाणाच्या प्लॉटमध्ये असणारे जे काही पिकाच्या बिया आहेत या बियांचं काय करायचं आपल्याला, या पिकाच्या ज्या बिया आहेत त्या बिया किंवा अशी जी झाडं आहेत विशेषतः ती काढून टाकण्याची जी काही क्रिया आहे त्या क्रियेला या ठिकाणी काय म्हटलं जातं, दॅट इज नोन ॲज अ रोगिंग. त्याला रोगिंग असं म्हटलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारचं जे रोगिंग आहे हे रोगिंग त्याच्यामध्ये करायला पाहिजे. त्यानंतर सीड सर्टिफिकेशन म्हणजे काय की बियाणाचा प्लॉट घेतला आहे तर त्या बियाणाचं प्लॉटचं इन्स्पेक्शन जे आहे हे योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे. देअर शुड बी अ प्रॉपर इन्स्पेक्शन ऑफ द सीड प्लॉट. त्या प्लॉटचं प्रॉपर इन्स्पेक्शन जे आहे हे व्हायला पाहिजे. अँड इज डन फ्रॉम द एक्सपिरियन्स्ड अँड द क्वालिफाईड स्टाफ्स. जो काही स्टाफ याच्यामध्ये अपेक्षित आहे तो क्वालिफाईड अशा प्रकारचा असायला पाहिजे. आणि यामधून या बियाणाचं चेकिंग, या प्लॉटचं चेकिंग जे व्हायला पाहिजे किंवा सीड सर्टिफिकेशन व्हायला पाहिजे. त्यानंतर ग्रो आउट टेस्ट आपल्याला घेता येते. आता ग्रो आउट टेस्ट म्हणजे काय की जसं आपण पाहतो की आपण समजा कांद्याचं बियाणं आणल्यानंतर काय करतो आपण, तर ते जे बियाणं आहे त्याच्यातलं थोडंसं बियाणं घेऊन तुळशीमध्ये टाकतो किंवा आपल्या शेतामध्येच कुठेतरी कोपऱ्यामध्ये आपण ते टाकतो आणि ते जर बियाणं उगवलं तर आपण ते बियाणं चांगलं आहे असं म्हणतो आणि मग ते जे बियाणं आहे हे आपण प्रत्यक्ष शेतामध्ये पेरणीसाठी उपयोगात आणतो. आणि म्हणून अशा प्रकारची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया याला या ठिकाणी काय म्हटलं जातं, सीड सर्टिफिकेशन.
आता अशा प्रकारचं सीड सर्टिफिकेशन आपण केलं, त्यानंतर ग्रो आउट टेस्ट घेतली जाते की जे काही बियाणं आहे हे बियाणं आपल्याला काय करायचं आहे की प्रत्यक्ष शेतामध्ये लावायचे आणि ते लावल्यानंतर ते उगवल्यानंतर त्या शेतामध्ये आपल्याला त्या झाडाचे काय काय गुण दिसतात हे या ठिकाणी आपल्याला चेक करायचं. याला या ठिकाणी म्हणायचं ग्रो आउट टेस्ट. आणि म्हणून अशा प्रकारची जी ग्रो आउट टेस्ट आहे ही ग्रो आउट टेस्ट याच्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे. आणि म्हणून अशी जर ग्रो आउट टेस्ट आपण घेतली तर निश्चित काय होईल की अशा प्रकारचं जे काही भेसळ होण्याची शक्यता आहे की ज्याच्यामधून काय होतं आहे तर त्या पिकांमध्ये आनुवंशिक बदल जे होतात तर ते बदल आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे असे प्रिन्सिपल्स आहेत तर ते प्रिन्सिपल आपण याच्यामध्ये पाहिले, ज्याला आपण या ठिकाणी म्हटलं आहे जेनेटिक प्रिन्सिपल्स. तर हे जेनेटिक प्रिन्सिपल झाले. आता याचा दुसरा जो भाग आहे दॅट इज नोन ॲज अ ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल. आता ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल म्हणजे काय तर याच्यामध्ये शेतामध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या ज्या काही प्रॅक्टिसेस करतो, विशेषतः आपल्याला हा बियाणाचा प्लॉट घ्यायचा आहे. मग हा बियाणाचा प्लॉट घेत असताना अगदी त्या पिकासाठी लागणारं जे काही एकंदरीत हवामान आहे, स्टार्टिंग फ्रॉम द सिलेक्शन ऑफ द ॲग्रो क्लायमॅटिक रिजन टिल द प्रोसेसिंग ऑर स्टोरेज, या सगळ्या स्टेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जे काही वेगळ्या प्रकारची कामं करायची आहेत तर याला या ठिकाणी म्हटलं जातं ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल्स. दॅट इज द मॅनेजमेंट ऑफ दी फार्मर्स ऑर दी ब्रीडर. जे ब्रीडरचं मॅनेजमेंट आहे ते बऱ्यापैकी यामध्ये समाविष्ट असतं आणि याला आपण या ठिकाणी काय म्हणतो आहे ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल. आता हे जे ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपल आहेत या ॲग्रॉनॉमिक प्रिन्सिपलमध्ये एक एक भाग आपण समजून घेऊ. ज्यामध्ये पहिला भाग आहे सिलेक्शन ऑफ द सुटेबल ॲग्रो क्लायमॅटिक रिजन. जो ॲग्रो क्लायमॅटिक रिजन आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे. मग तो सिलेक्ट करायचं म्हणजे काय करायचं तर जे काही आपण या ठिकाणी बियाणाचा प्लॉट घेणार आहे तर तो बियाणाचा प्लॉट घेताना तो शक्यतो काय करायला पाहिजे, इन जनरल रिजन ऑफ द मॉडरेट रेनफॉल अँड ह्युमिडिटी शुड बी सिलेक्टेड. यामध्ये विशेषतः जो मॉडरेट रेनफॉल असणारा रिजन आहे किंवा ज्या ठिकाणी ह्युमिडिटी जी आहे ती मॉडरेट अशा स्वरूपातली आहे तर अशाच ठिकाणी बियाणाचा प्लॉट जो आहे हा घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून योग्य अशा प्रकारचं ॲग्रो क्लायमॅटिक रिजन जे आहे हे बियाणाचा प्लॉट घेताना आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग आहे याला या ठिकाणी म्हटलं जातं आयसोलेशन. आता आयसोलेशन म्हणजे काय, आयसोलेशन म्हणजे काय हे आपण ऑलरेडी पाठीमागं त्याचं डिस्कशन केलं. सेपरेशन, आयसोलेशन म्हणजेच काय सेपरेशन. तर हा जो प्लॉट आहे हा प्लॉट बियाणाचा प्लॉट जो आहे हा बाकी प्लॉटपासून, बाकी बियाणाचा प्लॉट असेल किंवा बाकी ॲडजस्टंट प्लॉट असतील त्याच्यापासून वेगळा करणं याला या ठिकाणी म्हटलं जातं आयसोलेशन. द आयसोलेशन मीन्स इट इज द मिनिमम सेफर डिस्टन्स. सेफ म्हणजे सुरक्षित. मिनिमम सेफर डिस्टन्स बाय विच वी कॅन आयसोलेट द सीड प्रोडक्शन प्लॉट फ्रॉम दी अदर कॉन्टॅमिनंट. बाकी जे कॉन्टॅमिनंट आहेत किंवा बाकीचे जे काही प्लॉट आहेत त्याच्यापासून आपल्या प्लॉटचं त्या ठिकाणी संरक्षण करणं आणि त्याच्यासाठी या दोन प्लॉटमध्ये सुरक्षित अशा प्रकारचं कमीत कमी अंतर ठेवणं याला या ठिकाणी म्हटलं जातं आयसोलेशन. अँड दॅट इज मेनली युजफुल फॉर अवॉइडिंग द नॅचरल क्रॉसिंग. हे नॅचरल क्रॉसिंग जे होत असतं तर ते टाळण्यासाठी आपल्याला हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं लँड प्रिपरेशन. जी जमीन आपल्याला तयार करायची आहे ही जमीन अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करायची आहे. दी लँड शुड बी प्रॉपरली टिल्ड अँड दॅट शुड बी बेटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द हायब्रिड सीड्स. जे काही पिकं आपण किंवा जो प्लॉट आपण घेतो आहे त्या पिकाच्या वाढीला योग्य अशा प्रकारे होईल अशाच पद्धतीनं आपल्याला इथं जमीन तयार करायची आहे, ज्याला आपण या ठिकाणी म्हणतोय लँड प्रिपरेशन. देन फोर्थ आस्पेक्ट दॅट इज द व्हरायटी. व्हॉटेवर व्हरायटी वी आर गोइंग टू यूज फॉर द पर्पज ऑफ प्रिपरेशन ऑफ द हायब्रिड सीड्स शुड बी सूट टू द ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन. जो काही आपण ॲग्रो क्लायमॅटिक रिजन घेतोय, सिलेक्ट करतोय, तो ॲग्रो क्लायमॅटिक रिजन योग्य पद्धतीने आपण सिलेक्ट करतोय. परंतु
जी काही व्हरायटी आपण या ठिकाणी प्रत्यक्ष मल्टिप्लिकेशनसाठी किंवा अशा प्रकारचं बियाणं तयार करण्यासाठी म्हणून उपयोगात आणतो आहोत, तर अशा प्रकारची ही जी व्हरायटी आहे ती व्हरायटी त्या त्या रिजनमध्ये सूट होणारी असायला पाहिजे. इट शूड हॅव दी बेटर क्वालिटी इन रिस्पेक्ट ऑफ total yield, in respect of disease resistance ability and other types of the agronomical characters of this variety should be suitable. जे काही वेगळ्या प्रकारचे ॲग्रोनॉमिकल कॅरेक्टर असतील, मग या ठिकाणी कमी कालावधीमध्ये येणारी असेल किंवा एखादी जास्त कालावधीमध्ये येणारी असेल किंवा एखादी व्हरायटी अशी असेल की कमी उंचीची असेल, एखादी जास्त उंचीची असेल, तर अशा प्रकारचे वेगवेगळे गुणधर्मांना युक्त आणि त्या त्या रिजनला सूट होणारी व्हरायटी जर आपण इथं निवडली तर निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला चांगल्या दर्जाचं बियाणं तयार करता येऊ शकतं. आणि म्हणून व्हरायटल सिलेक्शन आपण जे करतो तर ते सुद्धा योग्य पद्धतीचं करायला पाहिजे. त्यानंतर व्हॉट एव्हर सीड शुड बी सिलेक्टेड, जे काही बियाणं आपण इथं निवडलेलं आहे, हे जे बियाणं आहे ना, हे बियाणं कसं असायला पाहिजे, दॅट शुड बी जेनेटिकली अँड फिजिकली प्युअर. ते बियाणं आनुवंशिकरित्या आणि भौतिकरित्या शुद्ध अशा प्रकारचं असायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा जे काही बियाणं आहे हे बियाणं तुम्ही आणल्यानंतर ते बियाणं तुम्ही पेरल्यानंतर अशी काही झाडं त्या ठिकाणी उगवताना दिसतात, हे काही जास्त उंचीचे आहेत, काही कमी उंचीचे आहेत, काही अगदी पसरट आहेत, काही अगदी सरळ वाढणारे आहेत. तर अशा प्रकारचे बदल त्या व्हरायटींमध्ये असता कामा नये. ते बियाणं जे आहे हे बियाणं अशा प्रकारे असायला पाहिजे की त्याच्यामध्ये होमोजेनिसिटी असायला पाहिजे. म्हणून जेनेटिकली आणि फिजिकली प्युअर अशा प्रकारचं बियाणं आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर जे बियाणं आपण घेतलेलं आहे त्या बियाणाला योग्य अशा प्रकारचे ट्रीटमेंट जी आहे ही दिली पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये उगवण चांगली होईल, त्याच्यामध्ये रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता चांगली राहील, त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन चांगलं होईल, वेगळ्या प्रकारच्या किडी रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून त्या बियाणाला आपल्याला काय करायचं आहे तर ट्रीटमेंट जी आहे ही ट्रीटमेंट द्यायची आहे. त्यानंतर टाईम ऑफ सोईंग. आता प्रत्येक बियाणाचा जो पेरणीचा हंगाम असतो तो ठरलेला असतो की हायब्रिडचं बियाणं तयार करायचं, कोणत्या पिकाचं बियाणं कोणत्या सीझनमध्ये तयार करायचं याचं या ठिकाणी शेड्यूल जे आहे हे ठरलेलं असतं बऱ्यापैकी. आणि म्हणून टाईम ऑफ सोईंग शुड बी ऑफ नॉर्मल. हे कसं असायला पाहिजे, हे नॉर्मल टायमिंग असायला पाहिजे. समजा ज्वारी आपण घेतोय खरीपमध्ये घेतोय किंवा रबीमध्ये आपण घेतोय आणि आपण जर बियाणाचा प्लॉट हा समरमध्ये घ्यायला चालू केलं किंवा बियाणाचा प्लॉट आपण समरमध्ये घेतला तर ते प्रॅक्टिकली फिजिबल ठरणार नाही. म्हणून नॉर्मल टाईम त्याचा जो आहे, त्या पिकाचा जो नॉर्मल हंगाम आहे त्या हंगामामध्येच आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारच्या बियाणाचं जे काही बियाणं निर्मिती आहे ती करायची आहे. त्यानंतर पुढचा आस्पेक्ट याच्यामध्ये येतो तो म्हणजे सीड रेट. आता सीड रेट म्हणजे काय आहे तर सीड रेट म्हणजे प्रति हेक्टरी जे काही बियाणं आपल्याला पेरणीसाठी उपयोगात आणायचं त्याला आपण म्हणतो सीड रेट. मग हे प्रति हेक्टरी असतं किंवा प्रति एकरी असतं. आणि म्हणून अशा प्रकारचा बियाणाचा जो प्लॉट आपण घेतो आहे, मग तो प्लॉट घेताना बियाणाचं टोटल मात्रा जी आपण घेतो ती काहीशी कशी घेतली पाहिजे. फॉर द सीड क्रॉप लोअर सीड रेट इज डिझायरेबल. कमी प्रमाणामध्ये सीड रेट जो आहे याच्यामध्ये आपल्याला घ्यायला पाहिजे. जसं आपण कमर्शियल क्रॉप घेतो त्या पद्धतीने आपल्याला ह्या बियाणाचा प्लॉट घेऊन चालणार नाही, तर ते बियाणं जे बियाणं कमी आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यानंतर पेरणीची जी पद्धत आहे, मेथड्स ऑफ सोईंग, तर यामध्ये लक्षात घ्या द मोस्ट कॉमन मेथड ऑफ सोईंग ऑफ सीड क्रॉप इज द ड्रिलिंग मेथड अँड such type of drilling method is mostly preferred for the purpose of सीड प्रोडक्शन. याच्यासाठी आपल्याला ड्रिलिंग मेथडचा जास्तीच्या प्रमाणामध्ये वापर हा करायचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या पेरणीच्या पद्धतीचा अवलंब आपल्याला करायचा आहे. त्यानंतर डेप्थ ऑफ सोईंग म्हणजे बियाणं आपण जे पेरणार आहे इथं प्रत्यक्ष शेतामध्ये ज्या प्रॅक्टिसेस आपल्याला कराव्या लागतात तर त्याचा आपण इथं उल्लेख करतो आहे. आणि म्हणून यामध्ये जे बियाणं आहे, लहान आकाराचं बियाणं असेल तर ते 5 सेंटीमीटरपर्यंत खोलीपर्यंत पेरलं गेलं पाहिजे. जर बियाणं मोठ्या आकाराचं असेल तर ते 8 ते 9 सेंटीमीटरपर्यंत पेरलं तरीसुद्धा चालतं. म्हणून जे डेप्थ ऑफ सोईंग आहे तर ती योग्य अशा प्रकारची असायला पाहिजे. आणि म्हणून
डेप्थ ऑफ सोईंग इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट रिगार्डिंग द ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर रोगिंग, जे रोगिंग ऑपरेशन आहे हे आपण या ठिकाणी जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये सुद्धा ते पाहिलेलं आहे. तर रोगिंग आपल्याला करायचं. रोगिंग म्हणजे जी अनावश्यक झाडं आहेत ती काढून टाकणं. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण जर पाहिलं, अनावश्यक अशा प्रकारची झाडं काढून टाकण्याची जी क्रिया आहे त्याला या ठिकाणी म्हटलं जातं रोगिंग ऑपरेशन. इट इज नेसेसरी फॉर द क्रॉप्स to remove the volunteer plants or the pollen shedder plants or the different types of the pest and disease affected plant before flowering. आणि रोगिंग कधी करायचं असतं तर फुलोऱ्यात पीक येण्याच्या अगोदर ते आपल्याला करायचं असतं. कारण फुलोऱ्यात पीक आल्यानंतर जर ते आपण करायला गेलो किंवा त्यानंतर जर थोडं आपण ते करायला गेलो तर तोपर्यंत कदाचित नॅचरल क्रॉसिंगमुळं काही प्रमाणामध्ये जे काही कॉन्टॅमिनेशन झालेलं असतं आणि म्हणून इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे की रोगिंग करून घ्यायचे. सूर्यफुलासारखं पीक आहे, मग या सूर्यफुलासारख्या पिकामध्ये आपल्याला सप्लिमेंटरी पॉलिनेशन करता येतं. आता सप्लिमेंटरी पॉलिनेशन करायचं म्हणजे तरी काय करायचं तर जी सूर्यफुलाची जी फुलं आहेत ही दोन्ही फुलं काय करायची आपल्याला, ही दोन्ही फुलं एकमेकावरती जस्ट रब करायची आहेत. आणि अशा पद्धतीनं हे रब केल्यामुळं काय होतं की त्याच्यामध्ये पॉलिनेशन होतं आणि त्या फुलामध्ये मधला जो काही बराचसा भाग रिकामा राहिलेला दिसतो. बऱ्याच वेळा आपल्याला हे पाहायला मिळतं की त्या फुलाचा मधला भाग जो आहे हा रिकामाच आहे, त्याच्यामध्ये बिया आहेत परंतु सगळ्या पोकळ आहेत. तर असा जो काही भाग आहे तो राहणार नाही, याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे सप्लिमेंटरी पॉलिनेशन त्याच्यामध्ये करायचं आहे. म्हणजे आपल्या हातानं दोन फुलं एकमेकावरती जस्ट काय करायची अशा पद्धतीनं ती त्या ठिकाणी एकमेकावरती टेकवायची, ज्यामुळं पोलन ट्रान्सफर होतील आणि यामधून त्या ठिकाणी मध्ये जो काही फुलाचा भाग रिकामा राहत असतो तो त्या ठिकाणी सुद्धा काय होईल तर फुलं येतील आणि पर्यायानं त्याच्यामध्ये आपल्याला मेन बियाणाची क्वांटिटी जी जास्त मिळेल. नंतर वीड कंट्रोल. आता ज्यामध्ये हा भाग जो हा बऱ्यापैकी रोगीमध्ये सुद्धा येईल, परंतु तण जे आहे त्या तणाचा बंदोबस्त आपल्याला वेळेच करायला पाहिजे. याला आपण या ठिकाणी वीड कंट्रोल म्हणतो. आणि हा जो वीड कंट्रोल आहे हा आपल्याला हँड विडिंगच्या माध्यमातून देखील करता येतो किंवा काही वेळा वेगळ्या प्रकारच्या तणनाशकांचा वापर करून देखील आपल्याला ते करता येतं. म्हणून तणाचा बंदोबस्त आपल्याला वेळेच करायला पाहिजे. देअर शुड बी अ ग्रेट रिक्वायरमेंट दॅट दी whatever the irrigation should be given to the crop is at the proper quantity and proper time. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये त्या पिकाला पाणी हे द्यायला पाहिजे. आणि हे जे काही इरिगेशन आहे हे मातीच्या प्रकारानुसार अवलंबून असतं, त्या सीझननुसार अवलंबून असतं आणि त्या पिकाच्या पाण्याच्या गरजेनुसार अवलंबून असतं. कारण प्रत्येक पिकाची पाण्याची गरज जी आहे ही वेगवेगळी असते. ऊसासारख्या पिकाला, भातासारख्या पिकाला जादा पाणी लागतं, गव्हासारख्या पिकाला, हरभऱ्यासारख्या पिकाला काहीसं कमी पाणी लागतं. आणि म्हणून पाण्याचं शेड्यूल जे आहे हे योग्य पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मॅनेज करायचं आहे. त्यानंतर खतांचं नियोजन योग्य पद्धतीने आपल्याला करायचे. देअर शुड बी अ ऑप्टिमम क्वांटिटी ऑफ दी मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर शुड बी गिवन टू द क्रॉप. आणि म्हणून खतांचं नियोजन योग्य पद्धतीने करायचे. देन वी हॅव टू मॅनेज द डिफरंट टाईप्स ऑफ पेस्ट अँड डिसीजेस इन द फील्ड. बियाणाचा प्लॉट आहे आणि म्हणून अशा प्लॉटमध्ये काय करायचं आपल्याला की वेगळ्या प्रकारच्या किडी आणि रोगाचा बंदोबस्त करायचा आहे. आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची कीटकनाशकं, वेगळ्या प्रकारची जी काही बुरशीनाशकं असतील किंवा फंजिसाईड असतील त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला या किडींचा रोगाचा बंदोबस्त करता येईल. नंतर टाईम ऑफ हार्वेस्टिंग. द एक्झॅक्ट टाईम ऑफ हार्वेस्टिंग इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. एक्झॅक्ट टाईम म्हणजे काय की ते पीक काढणीला येण्या अगोदर जर समजा आपण त्याची काढणी केली, इफ वी हॅव हार्वेस्टेड दी क्रॉप बिफोर द मॅच्युरिटी, पक्वता येण्या अगोदर जर आपण त्या पिकाचं त्या ठिकाणी हार्वेस्टिंग केलं, देअर मे बी अ कॉज ऑफ श्रिंकेज, त्यांच्यावरती श्रिंकेज आलेलं दिसतं. इन्फेरियरिटी इन द क्वालिटी, त्याची क्वालिटी त्या ठिकाणी कमी झालेली दिसते. रिडक्शन इन द यील्ड, उत्पादनामध्ये सुद्धा कमी आलेले दिसते. आणि म्हणून त्या पिकाची जी काढणी आपण करतो, टाईम ऑफ हार्वेस्टिंग ही वेळेमध्ये करायला पाहिजे. एक्झॅक्ट टायमिंग शुड बी मॅच टू द हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप. देन मेथड ऑफ हार्वेस्टिंग. आता प्रत्येक पिकामध्ये इन डिफरंट टाईप्स ऑफ क्रॉप देर इज अ नीड ऑफ डिफरंट मेथड्स ऑफ सोईंग. पेरणीच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब हा करावा लागत असतो. आणि म्हणून अशा वेगळ्या पद्धती पिकानुसार आपल्याला या ठिकाणी वापरायच्यात. आणि म्हणून योग्य अशा प्रकारच्या पेरणीच्या पद्धतींचा अवलंब आपल्याला करावा लागतो.
योग्य पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काढणी केलेली आहे. काढणी केल्यानंतर त्याच्यामध्ये पुढचा महत्त्वाचा भाग येतो की त्या पिकाचं जे काही बियाणं आपण त्या ठिकाणी हार्वेस्ट केलेलं आहे तर ते योग्य पद्धतीने वाळवलं गेलं पाहिजे. त्याची ड्राईंग त्या योग्य पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे टू हॅव द ऑप्टिमम मॉइश्चर लेवल इन द सीड. त्या बियाणामध्ये ऑप्टिमम मॉइश्चर लेवल या ठिकाणी राहिली पाहिजे फॉर मेंटेनिंग द व्हायबिलिटी अँड द व्हिगर ऑफ सीड. त्या बियाणाची जी व्हायबिलिटी आहे, उगवण क्षमता आहे आणि त्याची जी काही व्हिगर आहे, या दोन्ही बाबी आपल्याला जर मॅनेज करायचे असतील तर ते बियाणं योग्य प्रकारे वाळवलं पाहिजे. त्याच्यातला ओलावा जो आहे हा योग्य लिमिटपर्यंतच तो ठेवला पाहिजे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे स्टोरेज. जे धान्य आपण किंवा जे बियाणं आपण या ठिकाणी काढलेलं आहे तर ते काही कालावधी आपल्याला काय करावं लागतं तर हे काही कालावधी आपल्याला साठवून ठेवावं लागतं आणि मग ते शेतकऱ्याला देता येतं. मग अशा प्रकारचं जे काही बियाणं आहे ते बियाणं योग्य अशा प्रकारच्या नवीन अशा पोत्यांमध्ये, गोण्यांमध्ये आपल्याला ते भरायला पाहिजे. अँड दॅट शुड बी स्टोर्ड इन द गोडाऊन्स. गोडाऊनमध्ये ते आपल्याला ठेवायला पाहिजे की ज्या ठिकाणी कूल आणि क्लीन अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे अशा ठिकाणी आपल्याला ते ठेवायला पाहिजे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ऑफ व्हरायटी. इन्फॉर्मेशन ऑफ व्हरायटी म्हणजे काय की तुम्ही जी व्हरायटी या ठिकाणी आणलेली आहे नक्की त्या व्हरायटीचे गुणधर्म काय आहेत, उंची किती आहे, त्याच्यामध्ये एकंदरीत त्याचा घेर कसा आहे, त्याच्यामध्ये फ्लावरिंग टाईम कसा आहे, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी पिरियड किती आहे. मग या सगळ्या बाबींचं जे रेकॉर्ड आहे याला म्हणतात पेडिग्री रेकॉर्ड. त्याला आपण हिस्ट्री म्हणतो. त्या पिकाची असणारी हिस्ट्री. जसा आपला बायोडाटा असतो तशा पद्धतीनं त्या व्हरायटीचा बायोडाटा म्हणजे त्या इन्फॉर्मेशन ऑफ व्हरायटी किंवा त्याला या ठिकाणी पेडिग्री असं म्हटलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्हरायटी ज्या आहेत तर त्याचं रेकॉर्ड जे आहे हे रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि ते रेकॉर्ड ठेवून मग त्यानुसार जर आपण व्हरायटीचं सिलेक्शन केलं किंवा ती व्हरायटी आपण जर तयार केली तर किंवा त्याचं हायब्रिडायझेशन आपण जर केलं तर निश्चितपणानं आपल्याला त्याचा चांगला बेनिफिट जो आहे हा त्या पिकाची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी म्हणून होऊ शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं या टॉपिकमधला पहिला भाग आपण पाहिला आणि ज्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं दॅट इज नोन ॲज अ प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन. आणि म्हणून जेनेटिक प्रिन्सिपल असतील किंवा ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल असतील दोन्हीही योग्य पद्धतीने आपल्याला मॅनेज करावे लागतात. आणि त्यानंतरच मग आपण जर जी व्हरायटी तयार करतो आहोत तर ती चांगल्या क्वालिटीची होऊ शकते. आणि म्हणून हा जो भाग आहे तो भाग व्यवस्थित या ठिकाणी अभ्यासा. आणि म्हणून याच्यामध्ये काही वेळा तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो राईट अबाउट द जेनेटिक प्रिन्सिपल्स ऑफ दी सीड प्रोडक्शन किंवा राईट अबाउट द प्रिन्सिपल्स ऑफ सीड प्रोडक्शन. तर त्यामध्ये आपल्याला हे सगळं कंटेंट लिहायला पाहिजे. अशा पद्धतीनं हा याच्यामधला पहिला भाग जो आहे हा संपला.